लातूर शहरातील गवळी समाजाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढ महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेला यंदाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या महोत्सवाची सुरुवात गवळी गल्ली येथून झाली। त्यानंतर सेंट्रल हनुमान आझाद चौक मार्गे ही मिरवणूक गांधी चौकातील महालक्ष्मी मंदिरात पोहोचली। मंदिरात गवळी समाजाच्या वतीनं महालक्ष्मीची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली। तसेच दूध आणि दह्याने महालक्ष्मीचा अभिषेक करण्यात आला। यावेळी उपस्थित भाविकांनी मनोभावे आरती करत देवीचे दर्शन घेतले। महोत्सवाच्या निमित्ताने भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। धार्मिक परंपरा आणि सामाजिक एकोपा जपणाऱ्या या उत्सवात महिला, पुरुष तसेच लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। गेल्या 15 वर्षांपासून गवळी समाजाच्या वतीनं आषाढ महोत्सवाची ही परंपरा सुरू आहे। दरवर्षी या उत्सवाला मिळणारा प्रतिसाद पाहता समाजातील एकजूट आणि धार्मिक परंपरेशी असलेली नाळ या निमित्ताने अधोरेखित होत आहे। भक्तिमय वातावरण, महालक्ष्मीचा जयघोष आणि भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत गवळी समाजाचा आषाढ महोत्सव उत्साहात पार पडला। आज लातूर शहर येथे श्री महालक्ष्मी मंदिर गांधी चौक येथे आषाढ उत्सव साजरा करण्यात येतो। हा आषाढ उत्सव लोकांच्या समृद्धी, सुख, समाधानी ह्यासाठी हा साजरा करण्यात येतो। आपल्या देवीचा आशीर्वाद सर्व लोकांवर आशीर्वाद राहावा, पाऊस पाणी वेळेवर व्हावं, शेतकऱ्यांचे दुःख सर्व मिटून जावे। आमच्या गवळी समाजातील पशुपालन सर्वांकडे आहे की आमच्या पशुपालनासाठी खाद्य व त्यांचा सुख शांती समृद्धी अशी सर्वांना राहावी व लातूर शहरातील व सर्व ठिकाणच्या ह्या सर्व समाजात बांधवांना सुख समृद्धी भेटावी त्यासाठी आषाढ उत्सव करण्यात येतो। व्यापारी लोकातील सर्व मंडळ आणि आषाढ उत्सवात लिंब हे आषाढ लिंबपालाचा व खिचडा हा प्रसाद केला जातो। ह्या आणि आमच्या समाजातील पशुपालन या पशुपालनातील शांत समृद्धी सर्वांशी माणूस आपले सर्वांना सुख समृद्धी भेटावी त्यासाठी करला जातो। मंदिर हे गांधी चौक लातूर येथे एक आषाढ महोत्सव केला जातो। पण ही आषाढ महोत्सव हा लातूर नगरीतला एक कमी 10-15 वर्षांनी हा प्रोग्राम चालू आहे आषाढ महोत्सवचा। तरी लातूरच्या जेवढं काय व्यापारी लोक, समाजातील बांधव, बाकी इतर समाजात सगळ्याचा सहकार्य त्यात लाभला जातो। आणि ही जी मिरवणूक आहे खंडोबा गल्लीतून निघली जाते। खंडोबा गल्लीतून गवळे गल्ली, सेंट्रल हनुमान, आझाद चौक, औसा हनुमान असं ह्या मार्ग मिरवणूक येते। मिरवणूक आल्यानंतर इथं मिरवणूक जी कळस घेऊन येतात लेडीज वगैरे, दह्या दुधाचे कळस वगैरे आलेले त्याचा तिथं अभिषेक केला जातो। देवीचा अभिषेक होऊन त्यांची लावणी झाल्यानंतर त्यांना साडी वगैरे नैवेद्य वगैरे सगळं काय त्याची पूजा पाठ करून सगळं काय करून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम चालू झाला। आरत्या वगैरे झाल्या, कोणत्या आरत्या झाल्या, कसं त्याच्याबद्दल सांगा। आरत्या झाल्या ना? हां, इथं 3 नमुन्याची आरती केली जाते। सगळ्यात पहिला आरती केली जाते इथल्या समाजाची जी बांधव आहेत सगळी त्यांच्या आतलं पहिली आरती होती आहे। त्याच्यानंतर पोत्राची एक आरती होती आहे आणि त्याच्यानंतर आराधी लोकांची एक आरती होती। अशा 3 नमुन्याच्या 3 प्रकारच्या वेगवेगळ्या आरती केल्या जातात। ठीक आहे।